नमस्कार. मी गीता कारेकर, गीता फॅशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कोणतेही टॉपिक कटिंग किंवा क्वेरीज दाखवणार नाहीये. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे या आपल्या YouTube फॅमिलीने जे कमेंट पाठवलेले आहेत मला, त्याच्यावर मी उत्तरं देणार आहे. तर प्रत्येक कमेंटवर मी व्हिडिओ करू शकत नाही, तर मी हा पर्याय काढलेला आहे. तुम्हाला योग्य वाटला असेल तर नक्की मला प्रतिसाद द्या आणि कमेंटमध्ये सांगा. आपण मग असा दर रविवारी असा एक व्हिडिओ करत जाऊ. रविवारपर्यंत मी कमेंटची वाट बघणार आणि मग पूर्ण सोमवारपासून रविवारपासून ते पुढच्या शनिवारपर्यंतच्या सगळ्या कमेंटची उत्तरं मी रविवारी व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार. तर या पद्धतीने आपण आज हा पहिला व्हिडिओ करतोय. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप करू नका. तुमच्याच सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं मी देत आहे. तर प्रत्येकाच्या फायद्याचा आहे. आणि तर सर्वात प्रथम मी हे घेते कमेंट लता आचरेकर म्हणून आहेत ताई. तर त्यांची कमेंट अशी आली आहे की गीता ताई, मी लता आचरेकर, मला ब्लाऊज कटिंग आणि शिलाई पूर्ण शिकण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे. मला तुमच्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि शिलाई शिकायला आवडेल. मला सहकार्य करा. आता या कमेंटमध्ये मला त्या ताईंनी त्यांना काय मदत हवी हेच नाही सांगितलेलं. तर मी कशी मदत करणार? तर मग ताई, तुम्हाला जी मदत काय हवी आहे ती मला तुम्ही सांगा कमेंटद्वारे. तशी मी तुम्हाला मदत करत जाईल. आणि तुमच्या मदतीसाठीच मी YouTube चॅनल खोललेलं आहे. त्यामुळे बिनधास्तपणे कमेंटमध्ये मला तुम्ही विचारा. काय समजत नसेल त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देईन. तर आता आपली दुसरी कमेंट आहे. माझी एक विनंती, श्रद्धा पेनकर आहेत. त्या म्हणतात, माझी एक विनंती होती तुम्हाला ताई, की मला ब्रॉड नेक म्हणजे पाठीमागे 4 ते 4.5 एवढ्या गळ्याची कटिंग दाखवा. उंची 10.5 आणि बोर्ड म्हणजे पसरट गळा हवाय त्यांना. तर 10.5 उंची गळ्याची जर असेल, किती दिले? 10.5. हां, गळ्याची उंची 10.5 आहे त्यांची आणि 4 इंच, 4-4.5 इंच तर तुम्ही कितीही घेऊ शकता. पण तशी तब्येतीने जर असेल कस्टमर तरच तुम्ही एवढं ब्रॉड घेऊ शकता. आता बघा, मी एक सॅम्पल दाखवते. इथं आपण शोल्डर घेतली. तर आता 10.5च्या नुसार आपण किती घेतो, शोल्डरमध्ये किती कमी करतो हे तर फॉर्म्युला तुम्ही आता शिकला असाल. तर आपला हा 10.5 समजा गळा आहे, इथे आला. तर इथे तुम्हाला 4 किंवा 4.5 घ्यायचंय ना. तर माझ्या मते इथे तुम्ही 3.5 घ्या आणि शिवल्यानंतर मग हे जे आहे ते 3.5 घ्या आणि शिवल्यानंतर तो आपोआप 4 वर होणार आहे. म्हणजे टोटली 8 बसणार आहे. आणि इथे कमी ठेवा, 2 वरच गळा ठेवा, 2 किंवा पावणे 2. इथे गळ्याची रुंदी 2 वरच ठेवा. आता जर तब्येतीने बाई असेल तर आता एवढा जर पाहिजे गळा तर कमीत कमी 40-42 त्यांचं चेस्ट माप पाहिजे. तब्येतीने असल्या पाहिजेत तर तो एवढा ब्रॉड गळा त्यांना हे होणार आहे. आणि जर लुकडी असेल बाई तर मग एवढा ब्रॉड गळा त्यांना चांगला नाही वाटणार. पूर्ण मुंड्याच्या साईडला गळा पसरेल. तर 3.5 पर्यंत तुम्ही ठेवू शकता. तयार होऊन तो 4 इंच ब्रॉड होईल. आणि आता दुसरी कमेंट घेऊया. ताई, माहिती छोटी पण खूपच महत्वाची होती. श्रद्धा पेनकरच बोलतायत. थँक्यू सो मच. खूप समजून सांगता ताई तुम्ही. धन्यवाद ताई, तुम्ही माझं कौतुक केल्याबद्दल. तर आता आपण पुढची कमेंट घेऊया. शिल्पा प्रभू, कंप्लीट ब्लाऊज दाखवा ताई. कंप्लीट ब्लाऊजचे आपल्या चॅनलवर भरपूर आहेत व्हिडिओ. आणि कंप्लीट म्हणजे मी बहुतेक कटिंगमध्ये बाहीची कटिंग दाखवत नाही. तर ते तुमच्यासाठी, कारण व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून मी बाही कटिंग स्किप करत असते. तर ठीक आहे, तुम्हाला जर मोठा व्हिडिओ बघायचा असेल तर मग बाही ॲड करून सुद्धा आता इथून पुढचे कटिंग दाखवत जाईल. आणि आता पुढची कमेंट आहे सदाशिव सम्राट. सदाशिव सम्राट म्हणून दादा आहेत. ते म्हणतात, हे ब्लाऊज अंगात घालून दाखवा, फिटिंगला कसं बसत आहे ते. तर दादा, कसं असतं, प्रत्येक ब्लाऊज अंगात घालून दाखवू शकत नाही, कारण भरपूर व्हिडिओ अशा आहेत मी दाखवलेले आहेत तुम्हाला प्रूफ.
आणि प्रत्येक गिराईक कस्टमर आपलं नाही घालू शकत. काय कायना आवडतं व्हिडिओमध्ये यायला, काय काहींना आवडत नाही. तर सगळ्यांना मी अशी विनंती करू शकत नाही. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवत असते फिटिंग पण तुम्हाला. तर जेवढे दाखवता येतील तेवढे दाखवत असते. आणि अजून दुसरे बघायचे असतील तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन, गीता फॅशन या चॅनलवर जाऊन बघू शकता. भरपूर आहेत व्हिडिओ. त्याच्या पुढची कमेंट आहे श्रद्धा पेंडकर ताई. मला एक या ताईंचं एक कौतुक किंवा अभिमान वाटतो की प्रत्येक व्हिडिओ त्या पूर्ण बघतात आणि मला कमेंट करून सांगतात. त्यामुळं खूप छान वाटतं. तर असंच सगळ्यांनी कमेंट करत जा. तर त्यांची कमेंट अशी आहे, ताई आता तुम्ही गळ्यापासून चेस्ट मोजलीत, पण काही केसमध्ये गळा खूपच डीप असतो, तेव्हा गळ्याकडून मोजणं पॉसिबल होत नाही. तेव्हा काय करायचं ताई प्लीज सांगा. तर आपला व्हिडिओ कोणता आहे? परफेक्ट ब्लाउज फिटिंग अँड परफेक्ट बाही स्टिचिंग. हां, त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं फिटिंगचा व्हिडिओ आहे तो. तर मी तुम्हाला आता दाखवते. आता आपला समजा हा गळा आहे, प्रूफ दाखवते. हा गळा आपण करून घेऊया बॉक्स इथे, आणि इथेच आपण मुंड्याचा पण आकार देऊन घेऊयात. इथे आपण 5 ठेवलं समजा शोल्डर, इथे पण 5 आणि इथे उंची 5.5. आता इथे समजा 9 आहे, चेस्ट 36 आहे, त्याचा चौथा भाग 9 घेतला आपण आणि हे पुढचं मार्जिन 1.25 इंच बसलं. तर आता इथं जर तुमचा गळा एवढा खाली खोल आहे तर 8 पर्यंत ठीक आहे. मी 8 8.5चा तो गळा होता तेव्हा तुम्हाला असं दाखवलं असं. तर आता एवढा मोठा गळा असेल तेव्हा काय करायचं, 1 इंच वर यायचं असं. इथं 1 इंच वर यायचं. हा गळा आहे, आता समजा 10.5चा आहे तर मी 9.5 पासून म्हणजे 1 इंच वर पासून हा गळा असा हे करणार, मोजणार आणि एवढं कमी होणार आहे. तो गळा आपोआप पसरणार आहे आणि ते बरोबर इथे येऊन बसणार आहे. तर मोठा जर गळा असेल तर 1 इंच वर यायचं, 1 1.25 इंच वर घेऊन मग असं तुम्ही 9 इंच टाकू शकता. असं याच्यावर 1-1.5 इंच वर यायचं आणि असं टाकायचं. जास्तीत जास्त 10.5-11 पर्यंत गळा असतो आपला. तर असं 1-1.5 इंच वर या आणि मग तिथून असं टाका तिरकस, म्हणजे परफेक्ट बसेल. हे बघा असं तिरकस टाका. अगदी इथपर्यंत नाही जायचं, तर असं 1-1.5 इंच वर घ्यायचं. आता बघूया पुढची कमेंट आपली. बिराजदार म्हणून ताई आहेत, त्यांची कमेंट आहे, खूप छान सांगतात तुम्ही माहिती, धन्यवाद. बावळत आहे काय? तर धन्यवाद ताई तुम्ही स्तुती केल्याबद्दल. आणि आता पुढची कमेंट घेऊयात आपण. संजय देसाई आहेत, फक्त 1.5 इंचच वाढवायचे, कटोरी वाढवायची नाही का? आता हे नेमका त्यांनी काय केली कमेंट हेच समजत नाहीये. 1.5 इंच कुठं वाढवायचे आणि कुठं कटोरी कटोरी वाढवूनच दाखवलेली असते ना. आणि त्यांनी कमेंट केली कोणत्या व्हिडिओला, तर परफेक्ट ब्लाउज फिटिंग आणि परफेक्ट बाही स्टिचिंगला. यामध्ये मी कटोरी कुठेच दाखवलेली नाहीये वाढवलेली. तर तुमची कमेंट मला काही लक्षात आलेली नाहीये दादा. तर प्लीज तुम्हाला काय बोलायचं असेल किंवा काय विचारायचं असेल तर मला समजेल असं नंतर कमेंट करून सांगा. तर पुढची घेऊयात आपण कमेंट. मनीषा जाधव आहेत, खूप छान सांगता तुम्ही. अप्पर चेस्ट 40, कंबर 35, डीप गळा आहे, याचे कटिंग दाखवा प्लीज. नक्कीच दाखवेन ताई. पुढचा व्हिडिओ मी या मापाचा काढेन. आता आपण पुढची कमेंट घेऊया. सन्मती शेंदुरे, सन्मती शेंदुरे असं आहे काहीतरी नाव. तर त्यांची कमेंट अशी आहे की मॅम शोल्डर
घेताना शिलाई मार्जिन घ्यायची असते का? तर डीप गळा असेल तेव्हा शिलाई मार्जिन घ्यायची नाही शोल्डरला. जेव्हा तुम्ही बोट नेक शिवत असाल किंवा मग कॉलर नेक किंवा बंद गळा शिवायचा असेल तुम्हाला, तेव्हा तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यावी लागणार आहे. डीप नेकला घ्यायची नाही. पुढची कमेंट अशी आहे, प्रभाकर टेकाळे, मॅडम 35 इंच सिंगल कटोरी कटिंग करून दाखवा. मला वाटते 35 इंच अपर चेस्टचा मी व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, आणि परत तुम्हाला बघायचा असेल तर काढू एकदा आपण व्हिडिओ तसा. पुढची कमेंट आहे, श्रद्धा पेंडकर ताई आहे. ताई, आता तुम्ही गळ्यापासून चेस्ट मोजलीत, पण काही केसमध्ये गळा खूपच डीप असतो तेव्हा गळ्याकडून मोजणं पॉसिबल होत नाही, तेव्हा काय करायचं ताई, प्लीज सांगा. तर हे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. यापूर्वी मला वाटतं ही कमेंट वाचून झाली, डबल आलेली. तर 1 इंच वर घ्या गळ्यापासून आणि तिथून टेप तिरकस लावा छातीच्या 4थ्या भागापर्यंत. या पद्धतीने मार्किंग करून फिटिंग करा. आता पुढची घेऊयात आपण. शोभा राणे आहे. थँक्यू सो मच मॅम, धन्यवाद ताई. आणि आता पुढची कमेंट आहे शिला प्रभू म्हणतात, गुड कटिंग ताई, धन्यवाद ताई. आता पुढची कमेंट आहे शीला प्रभू यांचीच, गुड स्टिचिंग ताई. म्हणजे त्यांनी लागोपाठ दोन्ही पण व्हिडिओ बघितले आणि आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांची. तर धन्यवाद ताई, अशाच कमेंट करत राहा. आता याच्या पुढे आपण बघूया. श्रद्धा पेंडकर म्हणतायत, ताई आवाज येत नाही. तर श्रद्धा ताई, हा जो व्हिडिओ आहे ते माझा नवीन मी चॅनल चालू केला तेव्हाच आहे. तर तेव्हा कसं जमत नाही, जरा एक जमलिंग होतं किंवा गोंधळ होतो, किंवा माझ्याकडे तेव्हा माईक नव्हता अवेलेबल. तर तेव्हा माईक नव्हता की नवीनच आला होता, तर मध्येच बंद पडलेला समजला नाहीये, असं काहीतरी झाले असेल. त्यामुळे पण मी त्याच्यावर दुसरे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि आत्ताचे व्हिडिओ कसे वाटतात, आवाज व्यवस्थित येतो का तुम्हाला, दिसतं का व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये, या पण कमेंट मला करून सांगत जा. मग तसं तसं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करत जाईन. आता त्याच्या पुढे आहे सुनीता भोईटे म्हणून ताई आहेत. हॅलो, तुम्ही ही व्हिडिओ टाकली आहे या मापाप्रमाणे सेम असेच दुसऱ्या साईजसाठी यूज करू शकतो का? सेम मेथडने 46 साईजसाठी यूज करू शकतो का? जेव्हा तुमचा डीप गळा आहे, आता आपला ब्लाऊज कोणता आहे, कटोरी ब्लाऊज कटिंग 30 साईजची कटोरी ब्लाऊज डीप नेक आहे. सॉरी, डीप नेकचा ब्लाऊजची मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले, त्याच्यावर यांची कमेंट आहे ताईंची. जेव्हा तुमचा डीप गळा आहे तेव्हाच तुम्ही या मेथडनी तुम्ही कोणतंही मग साईजची कटिंग असू दे याच ह्यानी करा. शिवाय तुम्ही माझी 30 साईजसाठी मी 5 इंच शोल्डर घेतली आहे. तर इथं 46 साईजसाठी जर शोल्डरमध्ये फरक असेल तुमच्या कस्टमरच्या, तर त्याप्रमाणे तुम्ही शोल्डर कमी करून शोल्डरचं माप फक्त बदलू शकता. आणि दुसरं म्हणजे आता इथे दाखवते मी तुम्हाला. समजा 46 जर माप आहे तर तुमचे मोठं माप आहे, हे हेवी साईज आहे, तर साधारण आपण 15 धरून चालू आहे शोल्डर, तर 7.5 होतं. आणि जर 10.5चा गळा असेल तर आपण इथं 10.5 कुठे घेतले, तर 10चा गळा आहे, अर्धा इंच मार्जिन घेतले शिलाई मार्जिन. तर 10 इंचाचा गळा जर त्या ताईंचा असेल 46 माप असणाऱ्या ताईंचा, तर 7.5 घेतलेला आहे शोल्डर. आपण समजा 15 त्यांची शोल्डर असेल तर 7.5 होतात निम्मे, त्यातून 2 इंच कमी केलं तर तुमचे शोल्डर 5.5 वर येणार आहे. हे बघा अशी. आणि तिथून खाली इथे पण 5.5 वर मुंड्यासाठी लाईन करून घ्यायची, ती रेग ओढून. आता इथून खाली 5.5 घेण्याऐवजी तुम्ही 6 किंवा 6.25 घेऊ शकता. कारण साहजिकच 46 जर साईज असेल चेस्टचं, तर इथं दंडघेर किंवा मुंडा जो असतो काखेत आपण मोजून घेतो, ते तुमचं 18-19 असू शकतं. तर मग तुम्हाला किती, समजा 18 असेल तर 18चे निम्मे येतात 9. तर हा मुंडा आपण जो मोजून दाखवतो, मी जे मोजून दाखवत असते अशा या पद्धतीने तुम्ही मुंडा पहिला मोजून घ्या. 9 जर बसत असेल तरच तुमचं ते योग्य आहे मुंडा. तर मुंडा पण तुम्ही 5.5 वरच टाकला पाहिजे असं नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. आपण ही
चेस्टचा चौथा भाग टाकण्यासाठी 5.5 वर खून केली. हा मुंड्यासाठी आपण 5.5 मुंडा घेतलेला नाही. तर तुमचा मुंडा 6 वर पण जाऊ शकतो, 6.5 वर पण जाऊ शकतो किंवा 5 वर पण येऊ शकतो. अंदाजे माप छातीचं चौथा भाग हे कुठं टाकायचं हे टाकण्यासाठी 5.5 हे अंतर घेतलेलं आहे. तर समजलं. आता तुमचा जर मुंडा जो घेर आहे ब्लाऊजच्या बाहीचा काखेमध्ये जे आपण मुंडा मोजतो तो मुंडा मोजून त्याचे अर्धे करायचे, त्यामध्ये पाव इंच लुजिंग ठेवायचं आणि तेवढे तुम्ही इथं बसलं पाहिजे. आकार दिल्यानंतर असा टेप वळवत वळवत मापून बघायचं. आता इथं किती येते? 8.25 येते ना. तर मग पूर्ण मुंडा किती झाला? 8 दुणे 16 आणि 1 17, 17.5 मुंडा असला तर हा मुंडा व्यवस्थित बसणार आहे. या पद्धतीने तुम्ही हे करू शकता आणि कटिंग सेम तशीच आहे. आता पुढचं लॉक एक सारखं लागते. लता आचरेकर ताई बोलतायत, प्रत्येक ब्लाउज कटिंगला मुंडा ह्याच प्रमाणे घेतला पाहिजे का? तर मी आताच तुम्हाला सगळं उत्तर याच प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. समजलं असेलच तुम्हाला. आता पुढची कमेंट वैशाली नांदोस्कर म्हणतायत, मला 42 मापाची उंची 42 मापाचा उंची 16, मागील गळा 4, पुढील गळा 6, बाही लांबी 22 अशा बाजूच्या डायग्राम ब्लाऊजचा डायग्राम दाखवा प्लीज प्लीज प्लीज. नक्कीच दाखवेन, पण बाहीची लांबी म्हणजे बाही उंची तुम्हाला 22 इंच करायची आहे का? तर 22 इंच मला वाटते पूर्ण बाही येते इथपर्यंत. दाखवते. हे बघा, मनगटापर्यंत बाही येते 22 इंच म्हटल्यावर. तशी बाही हवी आहे का तुम्हाला हे मला समजलेलं नाहीये. आणि पाठीमागचा गळा 4 इंच उंच म्हणजे बोट नेक आहे. हे जर मी आता बोललेलं तसंच तुमचं असेल मत तर मला नक्की कमेंट करा या व्हिडिओवर. मग मी तुम्हाला ही कटिंग पण दाखवते. अर्थात तुम्हाला बोटनेकची कटिंग हवी आहे तर करूया एकदा व्हिडिओ. रेखा सूर्यवंशी म्हणतायत, खूपच छान शिकवता ताई, लगेच लक्षात येते. धन्यवाद ताई तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल. आणि खूप मी सोप्या भाषेत सांगते आणि तुम्हाला आवडतं हे बघून मला खूप छान वाटलं कमेंट वाचून तुमची. श्रद्धा पेंडकर बोलतायत, कटोरीचा फर्मा कसा मिळेल याची माहिती द्या मॅम. तर मी सध्या फर्मे काढून ठेवलेले नाहीये, मला पूर्वतयारी करावी लागेल त्याची आणि मग मी तुम्हाला कळवेन व्हिडिओद्वारे. नंतर त्याच ताई बोलतायत श्रद्धा पेंडकर, हॅलो ताई, पण पुढच्या भागाची कटिंग 36 चेस्ट नुसार कसं झालं ते नाही कळलं. तर बघा, समजा इथे 35चं आपण घेतलंय चौथा भाग, तर पुढच्या साईडला आपण इथे कटोरी टाकतो बरोबर. आणि मग आपण ही जी फिटिंगची लाईन असते ही एक आणि ही एक जी लाईन असते त्या लाईनवर आपण इथून जे टक्स पॉइंट जो देतो, मी बघा नेहमी टक्स पॉइंट देते उंची शोल्डर पासून खाली, ते आपण 36च्या मापाने काढतो. लक्षात घ्या. समजा इथे 35चं कटिंग केलं अप्पर चेस्टचं, तर इथे 36चं माप टाकत असतो आपण टक्स पॉइंट साठी. आणि इथून पण आपण इथे पॉइंट घेतो, काज बटन पट्टीकडून पण इथे जे अंतर घेतो 10वा भाग घेतो ना छातीचा, तो पण 36चाच घेत असतो, 35चा घ्यायचा नाही, 36चा घेत असतो. समजा आता कटोरीला जरी तुम्ही नाही घेतला किंवा घ्यावा नाही लागला, आपण वेगळ्या पद्धतीने कटोरी वाढवतो. पण जर तुम्ही 4 टक्सचा ब्लाऊज शिवणार आहे, असा इथून 4 टक्सचा जर ब्लाऊज शिवताय, तेव्हा इथे जे आपण घेतो ना हे अंतर ह्या गोलाला, इथे आपण 36च्या मापानुसार माप टाकत असतो. बघा, इथून छातीचा 10वा भाग, नंतर कटोरीच्या टक्सला पण ना उंची देत असतो. तर इथून किती 36चा 10वा भाग येतो 3.6. तर टक्सची उंची आपण किती घेतो? आता 4 टक्स ब्लाऊजला कमी उंची असली तरी चालते, पण जर कटोरी ब्लाऊज असेल तेव्हा काय करतो आपण, टक्सची उंची इथल्यापेक्षा -1 घेतो. आता 3.6 आले तर त्यातून -1 करत असतो म्हणजे 2.6 येतं. तर एवढी उंची आपण इथे घेत असतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते तुम्हाला टक्स घेताना कटोरीला सुद्धा. तर या पद्धतीने ह्या भागामध्ये आपण 36चं सगळी माप टाकत असतो. मला वाटते समजलं असेल श्रद्धाताईंना पण हे. बाकी ब्लाऊज जसाच्या झाल्या, मला वाटते सगळ्या कमेंटची उत्तरं देऊन झालेली आहेत आता.
तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, आणि कोणाची कमेंट जर चुकून राहिली असेल तर माफ करा. नेक्स्ट मला तसं सांगा कमेंटमधून, आमची कमेंट तुम्ही घेतली नाही. आणि मी आता ह्या 2 दिवसाच्याच कमेंट आता जमा केलेत या, आणि हे ठरवले. अगोदर ठरवलं नव्हतं, त्यामुळे मी प्रत्येकाला लाईक दिलेले आहेत आणि अशी रिप्लाय देत असते. पण प्रत्येक कमेंटला, आता कमेंटची संख्या पण वाढत चालली आहे ना हळूहळू, त्यामुळे प्रत्येक कमेंटला मला रिप्लाय देणं शक्य होत नाही हाताने टाईप करून. म्हणून मी एक ही आयडिया काढली स्वतः, की आपण व्हिडिओद्वारे यांना सांगायचं, एक कंटेंट पण होऊन जातो. तर रविवारी तसंही मला मशीनवर मी बसत नाही, सुट्टी घेत असते घरातली आवरावर करण्यासाठी. तर त्यामुळं मग हा व्हिडिओ पण होऊन जाईल आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं पण मिळतील. आणि सगळ्याच गोष्टी अशा कागदावर दाखवू शकत नाही, तोंडाने पण बोलावे लागतात. म्हणून मी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन बघत असाल तर. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात नवीन टॉपिकसह, नवीन गोष्टी. काय तुमच्या समस्या असतील त्या बघूया आपण. एक वेगळाच व्हिडिओ दाखवत असते मी, प्रत्येक वेळी काही कटिंग आणि स्टिचिंग दाखवत नाही तुम्हाला. तर असाच तुमचा प्रतिसाद हळूहळू वाढू द्यात आणि कायम राहू द्यात. हळूहळू आपली यूट्यूब फॅमिली पण पुढे पुढे जात चालली आहे, वाढत चालली आहे. तर खूप छान वाटतं मला तुमच्या कमेंट पण वाचायला, आणि असा व्हिडिओ करायला पण छान वाटलं मला. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.